माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे गळ झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू मी फक्त घोड्याला पाण्याजवळ आणू शकतो, त्याने पाणी कसं प्यायचं हे तुम्हीच सांगू शकता. भविष्याबद्दल नको बोलायला जानकी. उद्याचा दिवस काय घेऊन येणार आहे कोणास ठाऊक. तुम्हाला थेट भिडता येत नसेल तर विरोधी पक्षाचे नेते कर्णिकांची मदत घ्या. चल आपल्याला डॉक्टरकडे जायचंय ना. डॉक्टरकडे आजारी बिजारी नाहीस ना तू? हे मूल जन्माला यावं अशी नरसिंहाची इच्छा नाहीये असं दोनदा बोलून देखील दाखवलंय त्याने. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. पण आज वाटतंय बाळ हवंय. तर मग मगाशी तुम्ही जे राधिकाताईंबरोबर बोलत होतात ते खरं की खोटं? मी आणि राधिका काय बोलतो हे ऐकणं एवढंच काम उरलंय का तुझ्याकडे? नरसिंहा, तिला प्रश्न विचारण्यापेक्षा तिच्या प्रश्नाचं उत्तर दे ना तू. तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. मुळात असा प्रश्न विचारण्याची तिची हिंमतच कशी झाली? अगदी खरं आहे. मुळात तुला असा प्रश्न विचारण्याची हिची हिंमतच कशी झाली? कारण असा प्रश्न ती तेव्हाच विचारू शकते जेव्हा तिला काहीतरी माहिती आहे, हो की नाही? प्रश्न विचारण्यासाठी हिच्याजवळ दरवेळी काहीतरी माहिती असतेच असं नाही वामन. बहुतेक वेळा तिचे प्रश्न निरर्थक असतात. नरसिंहा, तू राधिकाशी काय बोललास ते सांग आणि विषय इथेच संपवून टाक ना. आत्या, दादा राधिकाशी नक्की काय बोलला हे जर आपल्याला कळलं तर मला नाही वाटत विषय इथेच थांबेल. बरोबर ना दादा? तुम्ही काय मला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करताय? तू शब्दात पकडला गेलायस नरसिंहा. तेव्हा आता खरं काय ते बोल. तुम्ही कोणी मी काय बोलावं याची जबरदस्ती करू शकत नाही माझ्यावर. प्रश्न हिने विचारलाय ना, मग उत्तरही हिलाच विचारा. कसा जातीवंत राजकारणी आहे बघ. आपण कोंडीत सापडतोय असं म्हणल्यावर कसा पळ काढला बघ. पण या वेळेला मी त्याला असा पळ काढू देणार नाही. त्याचं आणि राधिकाचं काय चाललंय ते मला कळलंच पाहिजे. अमृता काय फक्त त्याची एकट्याची मुलगी नाहीये, माझी कुणीतरी लागतेच किती. जानकी, नक्की काय बोलणं ऐकलंस तू? अमृताला बाळ न होऊ देण्याबद्दल बोलत होते ते. आता मला त्याच्याशी बोललंच पाहिजे.
नरसिंह, आत्ता जानकी जे सांगत होती ते जर खरं असेल तर तुझी माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. तात्याबाई, जानकीसारख्या खोटारड्या मुलीवर विश्वास ठेवून तू माझ्याशी भांडायला आलीसच कशी? मी तुझ्याशी भांडायला आलेली नाहीये. मग काय जाब विचारायला आलीस? तसं समज, पण अमृताच्या बाबतीत तू काय निर्णय घेणार आहेस ते मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. तात्याबाई, माझा निर्णय मी तुला मगाशीच सांगितलाय. अमृताशी मी असा वागेनच कसा? अरे पण जानकी काय वेळ लागला म्हणून असं बडबडत होती? हे तिलाच जाऊन विचार. माझ्या आणि राधिकाच्या बोलण्याचा ती असा विचित्र अर्थ काढते, याच मला आश्चर्य वाटतंय. या आपल्या घरातल्या गोष्टी तू तिच्याजवळ बोलतोसच कसा? घराचं सगळं पावित्र्य घालवून टाकलायस तू. मी पावित्र्य घालवलंय? आणि मग जानकीने आर्यनशी जी थिर केली त्याचं काय? पुरावा आहे तुझ्याजवळ? तेव्हा अशा गोष्टींसाठी पुरावा लागत नाही. आणि जानकी माझ्या आयुष्यात येण्याचं तू महत्वाचं कारण आहेस. आत्ता हा विषय नकोय. मला एवढंच म्हणायचं आहे, अमृताच्या बाबतीतला कुठलाही निर्णय राधिकाला विचारून घ्यायची काही जरूर नाहीये. मग काय जानकीला विचारून घेऊ? तिने अमृताच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. अमृताच्या आयुष्याचं वाटोळं तू करतोयस? जरा स्वतःच्या मनाला विचारून बघ. जानकीने तुम्हा सगळ्यांच्या मनात माझ्या विरुद्ध विष पेरलंय म्हणून बोलताय असे? बाकी मला काही माहित नाही, पण अमृताच्या बाबतीतला कुठलाही निर्णय तू मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाहीस. होई काय? हाय राधिका मॅडम, पुरंदरे साहेब भेटून गेले म्हणे. नवीन राजकीय समीकरण जुळतात असं कानावर आले. वेळ आल्यावर तुम्हाला कळेलच की. तसंही तुमच्यापासून काही लपून राहतंय का? असं नाही मॅडम, तुम्ही जर मनात आणलं तर लपून ठेवणार तुम्ही. अहो, मी कशाला तुमच्यापासून काही लपून ठेवू? तसे तुम्हाला सगळं सांगणारे या घरात बरीच माणसं आहेत. आपण तुमच्या मधुर आवाजामधनं ऐकायला आम्हाला लय आवडते हो. तुम्ही सांगा की आम्हाला काय झाले ते. आपण एकमेकांना सहकार्य केलं तर दोघांचा बी फायदा आहे बरं का मॅडम. कारण काय बी झालं तरी या घरामध्ये आपण दोघं बी आश्रित. तुम्ही परिस्थितीनं झालेल्या आणि आम्ही कर्मानं. माझी परिस्थिती माझ्यापाशी आणि तुमची कर्म तुमच्यापाशी. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगेन याची अपेक्षा करू नका. राधिका मॅडम, एवढा माज बरा नाही बरं का, कळलं की नाही? किती बी झालं तर काही दिवसांनी आपल्या दोघांना षटकार मारून किल्लेदार स्टेडियमच्या बाहेर फेकून दिलं जाणार हे नक्की. पण शेवटी मी किल्लेदार आहे हो. काही ना काही कारणाने या उंबरठ्यावरती गोठमळत राहणार. तुमचं काय? माझं मी बघून घेईन, कारण परिस्थिती कशी हाताळायची हे मला चांगलंच कळतं. काय कळत नाही हो तुम्हाला? केरळच्या किनारपट्टीवरचा वारा पाहिला का कधी? असा एकदम झुईकन येतोय बघा. तो वारा काहीच नाही, त्याच्यापेक्षा मोठी मोठी वादळे येतात या किल्लेदारांच्या कुटुंबामध्ये. या घराच्या भिंतीवर इकडचा वारा तिकडं कधी जाईल, तिकडचा वारा इकडं कधी, काय सांगता येत नाही. आज वारं तुमच्या बाजूने वाहते म्हणून बोलताय. कधी वारं फिरेल आणि तुमची लक्षात आलं ना काय बोलते ती, तेव्हा जरा जपून. म्हणून म्हणलं एका किल्लेदाराच्या जोडीला दुसरा किल्लेदार जवळ बाळगला तर सपोर्ट हो. परशुदादा, माझा विचार तुम्ही करू नका, कारण सध्या तुम्हाला त्याची जास्त गरज आहे.
नाही नाही नाही, गरज तर तुम्हाला जास्त आहे हो. कारण तुम्ही जानकीला डिवचले. बरोबर साधी गावंडळ दिसणारी पोरगी आतनं वनवाय वनवा. कुठली बी दुःख ती सहन करू शकते, पण तिच्या कुकवाला लागलेला धक्का ती सहन करणार नाही. जाळून भस्मसात करल यो वनवा समोर त्याला. तेव्हा सावधान मॅडम, सावधान. राधिका काय म्हणाली याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये. शेवटी ती अहिल्याचीच बहीण. मला आश्चर्य वाटतं दादाचं. इतक्या खालच्या थराला हा कसा जाऊ शकतो? अमृता मुलगी आहे त्याची. हे असलं काहीतरी केलं तर तिच्या जीवालाही धोका आहे. कळत नाहीये का याला? पण हे त्यांना सांगणार कोण? मला वाटतं ह्यापुढे हे काहीही दादाशी बोलण्यात आता अर्थ नाही. मलाही तसंच वाटतं. आपण जर हे अमृतालाच सांगितलं तर तिला विश्वासामध्ये घेऊयात. तिची खात्री पटली की आपोआप सगळं सुरळीत होईल. पण परत प्रश्न तोच, तिला कोण सांगणार? तू. मी समोर आले तरी चेहरा फिरवते ती. मला नको नको ते बोलते. माझं ते काय ऐकणार? त्यापेक्षा तुम्हीच अमृताला का नाही सांगत की आजच्या आज या घरातून निघून जा म्हणून? जानकी, तू कोण आलीस मला घरातून जायला सांगणारी? उलट तुलाच या घरातून हाक लावून दिलं पाहिजे. अमृता, तोंड सांभाळून बोल. बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काका, जानकी आता जे बोलली ना ते मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. प्रत्येक वेळेला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानांनी ऐकलेलं खरंच असतं असं नाही आहे. काका, पण तू तिची बाजू का घेतोयस? कारण ह्या सगळ्या प्रकरणात ती विनाकारण भरडली जातीये. तुला काय माहितीये ग? तुला काय वाटतं जानकी एवढा स्वतःच्या जीवाचा आटापिटा करते कशासाठी करतेय? कारण या घरात तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. एक मिनिट काका. माझ्या बाळाच्या जीवाला जर कोणापासून धोका असेल ना तर ती हीच आहे. अमृता, ऐक, खरंच या घरात तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. तुला वाटतंय तसं जानकीपासून नाही तर तू ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतेस ना त्या तुझ्या वडिलांपासून तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. ते तुझ्या बाळाच्या जीवावर उठलेत. किंवा आता तुझ्या बाळाला वाचवायचं असेल ना तर ते त्यांच्यापासून वाचव. हे बघा, मुख्यमंत्री पद मिळवण्याकडे तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे. तुमच्या आयुष्यातली खूप मोठी संधी आहे ही. नाही राधिका, मुख्यमंत्री पदापेक्षा माझ्या मुलीचं आयुष्य माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आपण जे अमृताविषयी बोललो ते जानकीनं ऐकलंय.
तिने जर हे सगळं अमृताला सांगितलं तर खूप घोळ होतील. म्हणून इथून पुढे कुठलंही पाऊल उचलताना हुशारीनं उचलायला हवं. पण समजा अमृताला मूल झालं तर काय फरक पडणार आहे? तू काय बोलतेस तुला कळतंय का? त्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. पण आपण जर तिच्या बाबतीत असं काही केलं आणि हे जर तिला कळलं तर तिचं तुमच्या बाबतीत काय मत होईल? नंतर तिचं काय मत होत आहे ते होऊ दे. पण आता ह्या वयात माझ्या मुलीच्या आयुष्यात आईपणाचं लोडणं नाही लटकू देणार मी. पण तुम्ही आत्ताच म्हणालात ना की जानकीला कळलंय, याचा अर्थ घरातल्या बाकीच्यांनाही कळणार. बाकीचे म्हणजे कोण? आत्याबाई आणि वामनच ना. हो, या अशा नाजूक प्रकरणात त्यांचं मत ही महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, त्यांना जे करायचं ते करू देत. आपल्याला जे करायचं ते आपण करू. ठीक आहे, मी अमृताशी बोलताना सावधगिरी बाळगेन. येते मी. बाबा, हे मी काय ऐकतेय? तुम्हाला माझं मूल नकोय? का? आता नजरेला नजर देण्याची सुद्धा लाज वाटते वाटतं. नजरेत नजर घालून बोलायला ते लोक घाबरतात ज्यांनी काही चुकीचं काम केलंय. अमृताच्या बाळाच्या बाबतीमध्ये मोठं पुण्याचंच काम करताय ना तुम्ही. हे बघ जानकी, हा प्रश्न तू अमृताच्या बाबांना म्हणजे तुझ्या नवऱ्याला जाऊन विचार ना. तुम्हाला उत्तर द्यायला लाज वाटते? मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. पण मला बोलायचंय ना. तुम्ही माझ्या घरामध्ये घुसलात, माझ्या संसारामध्ये घुसलात. एक बाई म्हणून बाळगायची असते ती सगळी लाज वेशीवर टांगलीत तुम्ही. आणि अजूनही माझ्या घरामध्ये वर तोंड करून फिरताय. मी हे सगळं सहन केलं, पण अमृताच्या बाळाच्या बाबतीत जर काही तुम्ही वेडवाकडं पाऊल उचललं तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. तू काय स्वतःला झाशीची राणी समजतेस? समजायचंय काय? आहेच आहे मी. फक्त माझं ते रूप दाखवायला मला लावू नका इतकंच. हे बघ जानकी, या घरात तुझी जी काही अवस्था झाली आहे त्याला जबाबदार तूच आहेस. आणि राहिला प्रश्न अमृताचा, तर त्यात उगीच मला ओढू नकोस. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तुमचा संबंध असेल किंवा नसेल, शेवटी सगळ्या गोष्टी तुमच्यावरच येणार. प्रत्येक गोष्टीत माझं नाव गोळणं बंद करा. राधिकाताई, मी तुम्हाला तुमच्या कुठल्याही वाईट हेतूंमध्ये यश मिळवू देणार नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिले. प्रश्नच असा विचारलाय अमृता की काय बोलू मी कळत नाही. तुझं मूल मला हवंय का नकोय? म्हणजे मी जे ऐकलं ते मी तुम्हाला विचारलं. पण विचारण्याआधी हा विचार नाही केलास की आपल्या ह्या प्रश्नाचं बाबांना काय वाटेल? बाबा, तुम्ही प्लीज मला इमोशनली ब्लॅकमेल करू नका. तुम्ही फक्त इतकं सांगा की मी जे ऐकलंय ते खरं आहे की नाही. अमृता बाळा, मी जो काही निर्णय घेतोय तो तुझ्या भल्यासाठीच आहे.
तुझी डिलिव्हरी उत्तम व्हावी म्हणून मी तुला लंडनला पाठवतोय. तिथल्या एका हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांशी बोललोय सुद्धा. अजून काय करू मी? लंडनला? बाबा, असा कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्ही मला का नाही विचारलं? का? आता तुझ्यावर माझा इतकाही अधिकार उरला नाहीये? तसं नाहीये बाबा, पण मम्मांना विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय नाही घेऊ शकत. अमृता, मुलीच्या डिलिव्हरीचा निर्णय सासरच्यांनी कधीही घ्यायचा नसतो. माहेरचीच मंडळी ठरवतात सगळं. अमृता, आज जर नर्मदा असती तर तू तिला हा प्रश्न विचारू शकली असतीस. तिची कमतरता भासू नये म्हणूनच करतोय मी हे सगळं. आय एम सॉरी बाबा. मी उगाच कोणाचा तरी ऐकून तुमच्यावर संशय घेतला. हे बघा अमृता, तू मला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देऊ नकोस. फक्त विश्वास ठेव, जे करतोय ते तुझ्या भल्यासाठीच आहे. खरंच बाळा.